गजर कीर्तनाचा. गळफास घेतलेला शेतकरी पत्रात लिहितोय, धनी सारे ग रे सा, सारे ग म दाम ग रे सा. ऐका बघा. पत्रास कारण की बोलायची हिम्मत नाही. गळफास लावलेला शेतकरी म्हणतोय, बोलायची माझी ताकद नाही, म्हणून या पत्रात मी लिहितोय. पत्रास कारण की बोलायची हिम्मत नाही. हो, पावसाची वाट बघण्या आता काही गंमत नाही, हिम्मत नाही. फास लावलेला शेतकरी म्हणतोय आपल्या पत्नीला, माफ कर पारू मला नाही केल्या पाटल्या, मोत्यावानी टिका लाग नाही कवड्या भेटल्या. चार बुकशी कस सांगू पोरा, गहाण ठेवू द्या बापाला का विचार कोणा सावकारा. गुरांच्या बाजारी हित माणसा मोल नाही. मी नाही बोललो पण पोरा तू तरी बोल काही. हो, पावसाची वाट बघण्या आता काही गंमत नाही, हिम्मत नाही. ढवळ्या पवळ्या माफी द्यावी तुम्हालाही पिळून घेतलं, पणस कोरड्या जमिनीनं सारं पीक गिळून घेतलं. नाही लेकरा भाकर नाही गुरा चारा, टिपूस नाही आभाळात गावाच्या डोळा धारा. कर्जापायी भटकून शिरपा गेला लटकून, कर्जापायी भटकून शिरपा गेला लटकून. दारूपायी गेला असा लिवलं यांनी हटकून. दारूपायी गेला असा लिवलं यांनी हटकून. गुरांच्या बाजारी हित माणसा मोल नाही. मी नाही बोललो पण पोरा तू तरी बोल काही. आई तुझ्या खोकल्याचा घुमतो आवाज काढी, पर मला नाही जमलं तुझं औषध पाणी. शेतच नाही कामाचं ते जीव द्यायला कामी, शेतच नाही कामाचं ते जीव द्यायला कामी. अन माझं अन सरकारचं वझ आता होईल कमी. मरता मरता कळलं हित शेतकऱ्या किंमत नाही. मी नाही बोललो पण पोरा तू तरी बोल काही. पावसाची वाट बघण्या आता काही गंमत नाही, हिम्मत नाही. पत्रास कारण की बोलायची हिम्मत नाही. आज या महाराष्ट्र राज्यातला शेतकरी दुष्काळात होरपळतोय. कोणीतरी त्यांना समजून घेण्यासाठी चांगल्या लोकांपर्यंत हा आवाज जरी पोहोचवला ना, तर कदाचित या माझ्या शेतकरी दादाला वाचवण्याचे प्रयत्न होतील. बस याच्या पलीकडे मी काहीच बोलणार नाही. झालेली सेवा
गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करून माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वरा गजर कीर्तनाचा